जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे कमांडर सन्माननीय असे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांचं मी उमेश मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. साहेब आपलं व्यासपीठावर मनपूर्वक असं स्वागत. पुन्हा एकदा मी सामन्याकडे नक्कीच वळतोय. पंचांना देखील विनंती राहील, बरेचसे सामने आपल्याला या सत्रामध्ये आजच्या दिवसभरामध्ये संपवायचे आहेत, त्यामुळे थोडेसे सहकार्य करायचं आहे. यापुढे जेव्हा नाणेफेक होईल त्यावेळेसच निर्णय द्यायचा आहे, त्यामुळे कर्णधाराने टॉस जिंकल्या आपला निर्णय कळवायचा आहे. उर्वरित सामन्यांसाठी सर्व सूचना असेल. यापुढील होणारा जो सामना आहे तो रुद्र 11 वर्सेस स्वामीक्षत्र 11. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. रुद्र 11 संघाचा कर्णधार आणि स्वामीक्षत्र 11 संघाचा कर्णधार आपला संघ तयार ठेवायचा आहे. यानंतर त्वरित आपला सामना होईल आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. दरम्यान पाटील बॉईज वर्सेस के स्ट्रायकर्स यामध्ये सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. आसिफ शेख नॉन स्ट्राईकला पाहतोय. तो सिद्धेश या अगोदरच्या सामन्यात चांगली फलंदाजी डावकुरा फलंदाज सिद्धेश यांनी केली होती. त्याला थोडीशी फिल्डर्सकडून देखील मदत मिळालेली होती. अक्षय मिस्त्री मॅन ऑफ द मॅच. ठीक आहे, मॅच चालू करतो. कल्पेश दिसला, बॉलरच बघ अल्पेशच दिसला मला. त्यांनी सॉलिडच टाकली ती ओव्हर, त्यांनी मॅचच फिरवली ती. 2 का 3ची ओव्हर टाकली ती. हां, 1 2 3 4 5ची ओव्हर तितकेच मॅच. राहुलला त्याला हरकत नाही, 2 विकेट आहेत, पण राहुलला 13 धावांचा मोठा टार्गेट होता. चला सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी स्कोर लिहायला की बघूया. महेश कोपरकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना या अगोदरच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला महेश कोपरकर. आणि आता चेंडू हलकंसं अपील केलं जातं, ज्यामध्ये उत्साह खूप कमी, आपल्याला विश्वास खूप कमी नक्कीच पाहायला मिळतोय. चल थोडेसे स्वामीक्षत्र 11 संघ थोडेसे मागे या मैदानातून. सचिन महेश कोपरकर यांचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू राईट हँड टार्गेटवर टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस बॅटची कड घेऊन चेंडू घोषांकित विभागामध्ये जातो. 1 धाव घोषित केली जाते आणि एका धावेने के स्ट्रायकर संघाच्या धावांची सुरुवात होताना पाहायला मिळते. स्वामीक्षत्राचा राहुल बर्वे ज्याने अप्रतिम षटक हाताळलं होतं तो सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, कारण 2 दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर असताना 13 धावा रोखल्या होत्या. तोच राहुल बर्वे आणि 2 गडी देखील त्यांनी बाद केले. तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. व्यासपीठावर आमचे सर्वांचे जनतेचे सेवक अर्थातच कमांडर साहेब असे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना प्रदान करायचा आहे. आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर असलेले कमांडर हसे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे प्रदान केला जातोय. राहुल बर्वे ज्यांनी अप्रतिम षटक हाताळलं. शुभम गिरकर सचिन केनी दिग्गज फलंदाज असताना 13 धावा रोखण्यात तो यशस्वी झाला होता आणि तब्बल 2 फलंदाजांना देखील त्यांनी बाद केलाय. तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. सन्माननीय हसे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जातोय. पुन्हा एकदा मी सामन्याकडे नक्कीच वळतोय. गोलंदाज महेश कोपरकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना त्याच्या सामोरे फलंदाज आहे डावखुरा आक्रमक फलंदाज सिद्धेश. 3 चेंडू आतापर्यंत टाकले जात आहेत महेश कोपरकर यांच्याकडून आणि 2 धावा खर्च केल्या आहेत. या अगोदरच्या सामन्यात केवळ 6 धावा त्याने दिलेल्या होत्या. आता चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी या अगोदरच्या सामन्यात महेश कोपरकर यांच्याकडून आपण पाहिली. पहिली षटक ज्यांनी टाकलं होतं आणि तब्बल 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यावेळेस देखील त्यांनी 2 फलंदाज बाद केले होते. पाहायचंय पुढचा चेंडू सामोरे फलंदाज आहे तो आसिफ शेख. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केल्यानंतर अक्षय मिस्त्री
केअर स्ट्रायकर्स आपल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. तर पहिला विजय मिळवत पाटील बॉईज संघ हा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये चेंडू होतोय. मिड विकेट मधून टोले संघ षटकार आसिफ शेखच्या बॅट मधून या डावातील हा पहिला षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये चेंडू फुल टॉस जातोय. यावेळेस मात्र आसिफ शेख कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मधून टोले संघ षटकार. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू फुल टॉस गेला आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच घेतोय फलंदाज आसिफ शेख. एक अनुभवी असा अष्टपैलू खेळाडू, चांगली गोलंदाजी देखील करण्याची क्षमता असलेला खेळाडू आसिफ शेख 40+ मधून सलामीला येताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. आणखीन एक षटकार आसिफच्या बॅटमधून. 2 खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. पहिल्या षटकाकर कॅन स्ट्रायकर संघाची धावसंख्या ती 15 धावा. पहिले 4 चेंडू टाकताना केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या आणि उर्वरित 2 चेंडू टाकण्यासाठी तब्बल 12 धावा खर्च करतोय महेश कोपरकर. निलेश बाप्पाकडून करू त्याचं स्वागत. त्यांचं हे द्यायचं, शाल द्यायचं. कोण आहे हां त्यांच्याकडून भरपूर केले ना. एकाला दिसतं ना, फोटो एकाचेच जातात. त्यांना सांगतो मग पाटीलला. चला दुसरं षटक हाताळताना आता मात्र ज्याची आपण वाट पाहतोय त्या वरुण राजाची अर्थाचं पावसाचं हलकंसं आगमन होताना नक्कीच पाहायला मिळते. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पण दिवसच्या सत्रात आपण पाहिलं असेल तर रखरखतं ऊन होतं. आता मात्र हळूहळू थोडंसं पावसाचं वातावरण नक्कीच पाहायला मिळतंय. थोडंसं वातावरण बदलताना देखील पाहायला मिळतंय. पवनेश यादव ज्याच्यासाठी हे मैदान नक्कीच सुदैवी ठरले आतापर्यंत. आता चेंडू बॅटची कड घेऊन स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने जातो. अक्षय मेस्त्री यष्टीरक्षक चेंडूच्या मागे जातोय. एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. आणि चांगली फलंदाजीच्या मोडमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. सलामीवीर अर्थातच आसिफ शेख, ज्याच्या बॅटमधून 2 टोलीचंग षटकार आपण पाहिले या अगोदरच्या षटकामध्ये. आणि ते देखील 5व्या आणि 6व्या चेंडूवर. पवनेश यांचा पुढचा चेंडू आसिफ शेखसाठी ओव्हर द विकेट. आता चेंडू वेगवान चेंडू बॅकफुटवर जाण्यासाठी भाग पडतोय फलंदाजाला. चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. पुन्हा एकदा अक्षय मेस्त्री चेंडूच्या मागे जातोय. एकदा पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. हळूहळू का होईना आपण वरुण राजाचं आगमन इथे होताना पाहायला मिळतंय. रिमझिम पावसाची सुरुवात इथे नक्कीच पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट असलं की पाऊस असणं खूप गरजेचं असतं आणि त्याचा एक आगळा वेगळा आनंद देखील क्रीडा रसिकांना घेता येतो आणि खेळाडूंना देखील. आता चेंडू फुल टॉसचा. यावेळेस मात्र सिद्धेशच्या बॅटमधून निघतो तो षटकार. फुल टॉस चेंडू आणि यावेळेस मात्र सिद्धेश कोणतीच चूक करत नाही. चेंडू जातो वाईडिश मिड विकेटमधून. टोली संघ षटकार. संघाची धावसंख्या ती 23. धावा मात्र जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेगाने वाढताना पाहायला मिळत आहेत काही चेंडूनंतर. आता मात्र सुरेख कमबॅक गोलंदाज पवनेशच्या रूपामध्ये. आणि हा चेंडू देखील खेळपट्टीचं थोडंसं सहकार्य गोलंदाजाला या चेंडूवर नक्कीच मिळत आहे. कारण चेंडू थोडासा वरती येण्याचं फलंदाजाला नक्कीच वाटत होतं. मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय, जमिनीलगत राहतोय आणि त्याचमुळे फलंदाज पूर्णपणे चकतोय. राऊंड विकेट मारणा करण्यासाठी पुन्हा एकदा यश मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय तो फ्लॅट 6 वाईड स्क्वेअर लेगच्या दिशेने. संघाची धावसंख्या ती 29. जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही बिनीचे फलंदाज. दोघांच्या बॅटमधून 2 षटकार मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 14 या धावसंख्येवर दोन्ही फलंदाज खेळताना पाहायला मिळतात. गुणलेखक सुयश कदरकर यांच्या माध्यमातून ही माहिती देखील इथे दिली जाते. संघाची धावसंख्या ती 29. दुसरं षटक अद्याप एक चेंडू अद्याप शिल्लक आहे. या षटकातील पुढचा चेंडू पवनेश यांचा
आता मात्र चेंडू हवेत आहे, पाहायचं आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोचतो की नाही. एकदा पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. आणखीन एक महागडे षटकाची इथे सांगता होताना पाहायला मिळते. 2 षटकाकर धाव संख्या ती तब्बल 31 धावा. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 16 धावा. एक चांगली सुरुवात आणि या षटकात सिद्धेशने थोडंसं जबाबदारी स्वीकारलेली पाहिली. 2 टोलेजंग षटकार सिद्धेशच्या बॅटमधून आपण पाहिले आणि म्हणूनच धावसंख्या जर पाहिली गेली तर 2 षटकाखेर धावसंख्या ती तब्बल 31 धावा. आता मात्र प्रमुख गोलंदाजाचा जो वापर नक्कीच होताना पाहायला मिळतोय आणि ज्याच्या खांद्यावर बरीचशी मदार असणार आहे, थोडीशी जबाबदारी असणार आहे, तोच अर्थातच शंतनू कदम, ज्याच्याकडे लेदर क्रिकेटचा देखील जबरदस्त अनुभव आहे. या अगोदरच्या सामन्यात देखील त्यांनी चांगली गोलंदाजी आपण त्यांनी त्याच्याकडून होताना पाहिली आहे. पाहायचं या सामन्यात तो कशी गोलंदाजी करतोय. केवळ एकच धाव त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना एकच धाव खर्च केलेली होती आणि प्रसाद मांजरेकर सारख्या प्रमुख फलंदाजाला त्याने जखडून ठेवलेलं होतं. तर पुढचा चेंडू, पहिला चेंडू जो स्वेर चेंडू म्हणून टाकला गेला. आता चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बऱ्याचसा बाहेर. आणखीन एक स्क्वेअर चेंडू, थोडासा दबाव मात्र नक्कीच जाणवतोय गोलंदाजावर, कारण निर्धाव चेंडू टाकण्याच्या नादामध्ये थोडासा दिशाहीन मारा होताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये योग्य ते बदल नक्कीच पाहायला मिळतोय, कारण चेंडू चांगल्या पद्धतीने वळवण्यात माहेर असलेला गोलंदाज आणि त्यामुळे थोडीशी स्लिप इथे सज्ज होताना पाहायला मिळते. आता चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू, मात्र खरं तर एक धाव रोखली जाणं अपेक्षित होतं. क्षेत्ररक्षण असताना देखील एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगला ताळमेळ 2 फलंदाजांमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती. आता डावकुरा फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायचं आहे. डावकुरा गोलंदाज कशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय शंतनू कदम. भीतीच वाटते रे, आपल्याला काय माहिती कोण उचलतंय मोबाईल. चला पाटील बॉयज, थोडीशी घाई करायची आहे. एक चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळते पाटील बॉयज के स्ट्रायकर संघाकडून. शंतनूचा पुढचा चेंडू, अकोल टप्प्याचा चेंडू, फलंदाज चकतोय, यष्टीरक्षक चकतोय आणि 22च्या रूपात एक धाव. हे तू बोल, हे तो रिव्ह्यू बघ वाईटचा जा. अच्छा, मैदानावरील पंचांनी थोडंसं आपल्या खेळाडूंनी निर्णय घ्यायचे आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू सिस्टम इथे अवेलेबल असल्यामुळे नक्कीच हा निर्णय इथे पाहिला जाईल. एकमेव रिव्ह्यू असेल जो इथे घेतला जातोय. पाहायचा आहे हा चेंडू बराचसा बाहेर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, 22चा एक धाव मात्र नक्कीच मिळते. रिव्ह्यू इथे पाहिला जातोय आणि रिव्ह्यू इथे व्यर्थ तडतोय. आता मात्र रिव्ह्यू घेता येणार नाही केन स्ट्रायकर्सला. आता चेंडू पाहायचंय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर चेंडू पहिल्या टप्प्यानंतर जातोय सीमा रेषे बाहेर, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. केन स्ट्रायकर्स संघाने या अगोदरच्या सामन्यात देखील मला वाटतं तब्बल 75 धावा जमा केलेल्या होत्या. सिद्धेश वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतोय, त्यात त्याचे 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून निघतोय. पुन्हा एकदा रखरखत ऊन नक्कीच पाहायला मिळत आहे. आता बॅटची कड घेऊन यावेळेस मात्र गोलंदाज यशस्वी होतोय आणि प्रमुख फलंदाज जाळ्यामध्ये सापडतोय. सिद्धेश बाद होतोय. आता मात्र थोडासा दबाव नक्कीच पाहायला मिळेल केन स्ट्रायकर्सकडे. मात्र श्रीकांत नारायणकर अद्याप फलंदाजीसाठी यायचं बाकी आहे, त्यामुळे चांगला फलंदाजीचा भरणा या संघाकडे नक्कीच पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यात ज्यांनी चांगली फलंदाजी केलेली होती तो फलंदाज
फलंदाजीसाठी येतो फलंदाज पुढचा चेंडू आणि बॅटची कड घेऊन चेंडू मात्र गोशांकी विभागामध्ये एक धाव इथे. जरा असे साहेब 2 मिनिटं आपण व्यासपीठावर यायचं, एक षटक संपू दे. असे साहेब आपणास 2 मिनिटं विनंती असेल, या षटकापर्यंत आपण थांबायचं आहे. एक थोडीशी विनंती आहे आपणास. दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू नक्कीच म्हणावा लागतोय. आडवा खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बॅटची कड घेऊन एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातो. एक धाव मिळते, धावसंख्या 2 पोहोचते. ती 40 या धावसंख्येवरती. शंतनू कदम यांचा पुढचा चेंडू. फलंदाज आताचा चेंडू सुंदर फटका मात्र नक्कीच पाहायला मिळतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो, एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज इथे परत आहेत. चांगली फेक येते, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या ती 42. संदीप पाटील आपणास विनंती असेल की आपल्या सर्वांचे लाडके जनतेचे सेवक अर्थातच कमांडर साहेब हसे साहेब यांना आपण मानाची उबदार शाल देऊन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यांना वेळेअभावी इथून थोडीशी आपली रजा घ्यायची आहे, तर त्यांचा उचित असा सन्मान आपण करणं गरजेचं आहे. आपल्या सेवेसाठी तत्पर असलेले सन्माननीय हसे साहेब यांना पताडे माननीय कमांडर हसे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मायेचे उबदार शाल देऊन इथे सन्मानित केलं जातं आहे. आणि साहेब आपण इथे उपस्थित राहून या आपण या शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा मी सामन्याकडे नक्कीच बोलतो. यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाज देवा पहिला चेंडू डाव्याशीच्या बारसवर चेंडू म्हणून घोषित केला जातो. वाईड आणि बाईकच्या रूपात अशा 2 धावा. संघाची धावसंख्या ती 44. देवा यांचा पुढचा चेंडू. या अगोदरच्या सामन्यात चांगली गोलंदाजी देवा यांच्या माध्यमातून नक्कीच पाहिली. यास थोडासा अकोट टप्प्याचा चेंडू फाईन लेग मधून गोशांकी विभागामध्ये चेंडू जातो. एकदा घोषित एक धाव आहे ना पंच. एक धाव इथे घोषित केली जाते. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. मॅच बॉल आलाय. धावसंख्या ती 45. चांगली धावसंख्या नक्कीच आतापर्यंत धावफलकावर केएन स्ट्रायकर्स संघाकडून पाहायला मिळते. आणि या अगोदर देखील चांगली धावसंख्या आपण पाहिली होती. आसिफ वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतोय. त्यामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीशी उसळी घेतोय. खेळपट्टीचं सहकार्य नक्कीच गोलंदाजाला इथे नक्की मिळतंय. आणि चांगलं एष्टीरक्षण देखील पाहायला मिळतंय अक्षय मेस्त्री यांच्याकडून. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर चांगले पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी देखील आपण पाहिलं तर स्मार्ट टीव्ही इथे देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द सिरीज जो ठरणार आहे त्याच्यासाठी स्मार्ट टीव्ही. आणि हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये क्षेत्ररक्षक महेश कोपरकर चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला जातो की नाही ते पाहायचं आहे. आणि तिथे मात्र झेल टिपला जातोय. शंतनू कदम कोणतीही चूक करत नाही. आणि इथे मात्र आसिफ शेख तंबूमध्ये परततोय. चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र देवा. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला गोलंदाज मात्र रबर बॉलवर तो सातत्याने थोडासा आकुटप्याचा मारा ठेवतोय जेणेकरून फलंदाजाला फटका खेळणं थोडंसं कठीण होईल. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो तो श्रीकांत नारायणकर. या अगोदरच्या सामन्यात ज्याने तडाखेबंद अशी फलंदाजी केलेली होती तो श्रीकांत. पाहायचा या सामन्यात कशी फलंदाजी करतोय. आणि त्याच्या समोर गोलंदाज आहे तो मात्र अर्थातच देवा. धावसंख्या ती 45. या षटकात आतापर्यंत धावांवर थोडासा अंकुश लावण्यात गोलंदाज यशस्वी होताना नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आताचा चेंडू थोडासा आकुट टप्प्याचा हळूवारपणे आलेला चेंडू. आणि इथे मात्र थोडासा गोलंदाज पडतोय. काहीशी दुखापत झाले की नाही ते आपण पाहायचे आहे. प्रत्येक खेळाडूने मात्र आपली काळजी देखील घ्यायची आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि केवळ 4 धावा खर्च केल्यात.
आणि आसिफ सारखा प्रमुख फलंदाजाला देखील तंबूमध्ये पाठवलंय. धावांचा उच्चांक आहे आजच्या दिवसातील तो 75 धावा, तो देखील आहे तो कियान स्ट्रायकर संघाचा. आताचा चेंडू घेऊन येते पुन्हा एकदा. यास मात्र डाव्या एसटीच्या बाहेर सुंदर एसटी रक्षण मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे. एसटीच्या मागे अक्षय मिस्त्री यांच्याकडून एक धाव मात्र वाईटच्या रूपात. संघाची धावसंख्या ती 47. आतापर्यंत नक्कीच चांगलं षटक हाताळलं गेलं आहे. तसं पहिलं षटक देखील आपण पाहिलं असेल महेश कोपरकर ज्यांनी 4 चेंडूत केवळ 3 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर 2 चेंडूवर 2 टोलेशंग षटकार आसिफच्या बॅटमधून आपण पाहिले होते. आताचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू फलंदाजाला पूर्णपणे चकवतोय. पार आदळ चेंडू जातोय एसटी रक्षकाकडे. एक निर्धाव चेंडू टाकण्याचे यशस्वी होतोय गोलंदाज अर्थातच देवा. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. धावसंख्या ती 47. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायचा आहे, झेल होतो की नाही ते. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर इथे समाधान देखील मानावं लागतंय. संघाची धावसंख्या ती 48. या षटकात खरोखरच चांगली गोलंदाजी केली आहे ती देवा याने. केवळ 6 धावा खर्च केल्यात आणि एका फलंदाजाला त्यांनी बाद केलाय आणि पाटील बॉईज संघाचं आव्हान देखील सामन्यामध्ये परतताना पाहायला मिळत आहे. 3 षटकात तब्बल 42 धावा होत्या. 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. समीकरण बदलत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र केवळ 48. गोलंदाजीसाठी येतो तो गोलंदाज आता मात्र राहुल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. याच्याकडे देखील चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज. त्याच्या सामोरे फलंदाज होतो मात्र अमित. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने अमितसाठी. अमितने या अगोदरच्या सामन्यात खरोखरच चांगली फलंदाजी केलेली होती. आता चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लो फुलटच होतोय. चांगलं क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आपण पाहतोय तर शंतनू कदम यांच्याकडून केवळ एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49. धावांचा उच्चांक होईल अशी परिस्थिती पहिल्या 3 षटकात आपण पाहिली. त्यानंतर यॉर्कर स्पेशालिस्ट अर्थातच देवा यांच्याकडून चांगलं षटक हाताळलं गेलं आणि धावांवर अंकुश ठेवण्यात आता मात्र यशस्वी होत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू टाकतो. यावेळेस मात्र गोलंदाज आहे तो मात्र राहुल. देवाला चांगली साथ देताना पाहायला मिळतो गोलंदाज राहुल. पहिल्या 3 षटकात तब्बल 42 धावा आणि त्यानंतर धावा रोखण्यात यशस्वी होत आहेत गोलंदाज. त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते मात्र देवा ज्याने 6 धावाच खर्च केल्यात आपल्या 4थ्या षटकामध्ये. राहुल यांचा पुढचा चेंडू. आक्रमक फलंदाज अर्थात श्रीकांत नारायणकर ज्यांनी या अगोदरच्या सामन्यात काय जबरदस्त अशी फलंदाजी केली आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने अप्रतिम फटकार आणि श्रीकांतच्या बॅटमधून निघालेला षटकार आपण पाहतोय. ह्या षटकारवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55. थोडासा कुटप्प्याचा चेंडू आणि बॅकफुटवर जाता फटका. काय नजाकत भरा फटका होता. सेकंडच्या बॅटमधून निघतोय आणि हा फुल टॉस चेंडू पाहायचा आहे. आणि हा नो चेंडू इथे घोषित केलाय. रिव्ह्यू इथे घेतला जातोय नो बॉल साठी. हा नो चेंडू आहे. धावसंख्या ती मात्र 58. 3 चेंडू अद्याप या षटकातील शिल्लक आहेत. आता मात्र दबाव नक्कीच गोलंदाज राहुलवर. आता चेंडू पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज हा झेल टिपतोय. फलंदाज इथे नाबाद ठरणार आहे कारण फील्ड आहे. एक चांगली संधी नक्कीच होती. फलंदाज बाद झालाय मात्र फील्ड असल्यामुळे तो नाबाद ठरतोय. पायचे उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या ती 58. चांगली गोलंदाजी केली होती 4थ्या षटकात मात्र पुन्हा एकदा थोडंसं खराब गोलंदाजी करताना राहुल पाहायला मिळतोय.
यामध्ये सुंदर फटका, यावेळेस चेंडू हवेत जातो, नो मॅन रनमध्ये चेंडू पडतो, एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज परततोय आणि इथे पायच आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या ती 60. चांगला चेंडू, गती परिवर्तन केलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळायचा होता, बॅटची कड घेऊन चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या ती 60. या पुढील होणारा सामना रुद्र 11 वर्सेस स्वामी छत्र. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, राहुल पुन्हा चेंडूच्या मागे जातो, एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी पलटत आहेत आणि इथे 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. लोगी यांच्याकडून चूक होते आणि 2 धावांवर संघाची धावसंख्या ती 62 आणि 63 धावांचं लक्ष असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी पाटील बॉईज संघाला. रुद्र 11 आणि स्वामी छत्र नाणेफेकीसाठी आपण यायचंय. रुद्र 11 आणि स्वामी छत्र संघ नाणेफेकीसाठी आपण यायचंय. कर्णधार शेखर पवार, मग मला शेखरला बोलवायचं आहे इथे. जा ना वहिनीकडून 62 हे वरती आहे. जा फोटो घे ना, फोटो जा ना पटकन. रुद्र 11 संघाचा कर्णधार आणि स्वामी छत्र 11 संघाचे कर्णधार व्यासपीठावर आले. मी वहिनींना विनंती करतोय, वहिनी टॉस करायचं आहे तुम्हाला. या 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 इथे 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 जोडवा. हे घे जरा खाली लपून उडवा. ते घ्या मधोमध. हा बघ असं आहे आणि टेल असं आहे असं आहे. फोटो घ्यायचा इकडे ना. हा घे फोटो. हॅलो. रुद्र 11 वर्सेस स्वामी छत्र. मी वहिनींच्या शुभ हस्ते या सामन्याचा इथे नाणेफेक केला जातोय. दोन्ही संघाला इथे शुभेच्छा आहेत. टेल निर्णय द्यायचा आहे. साहिल लगेच सांगायचंय. नाही नाही असंच केलंय, उगाच नको. हे नाही ते स्वामी छत्र संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. चला क्षेत्ररक्षण सजवायचं. केएन स्ट्रायकर्स पाटील बॉईज संघाला विजयासाठी 63 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी या अगोदरच्या सामन्यात देखील ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती महेश कोपरकर. स्ट्राईकला नक्कीच पाहायला मिळेल. अक्षय मेस्त्री, ओ मॅच बघून जाणार आता तुम्ही. हॅलो. मॅच खेळतोय तो, मॅच खेळतोय. चला मनोहर उलवेकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना या अगोदरच्या सामन्यात महागडा षटक ठरलेला तोच मनोहर उलवेकर आता मात्र पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मनोहर उलवेकरांचा. महेश कोपरकर जमिनीलगत चेंडू जातोय मिडअपच्या दिशेने. आपल्या धावांची सुरुवात करतोय निलेश पाताडे चेंडूच्या मागे आणि एक धाव इथे पूर्ण होते. एका धावने धावफलक एक धावफलकर आपण पाहतोय. 63 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी पाटील बॉईज संघाला. आणि पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत केएन स्ट्रायकर्स संघ.
आता गती परिवर्तन, हळुवारपणे टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये फलंदाज पूर्णपणे चकतोय. एसटीच्या मागे चेंडू जातोय. या अगोदरच्या सामन्यात खूप महागडं षटक ज्याच्या माध्यमातून टाकलं गेलं होतं मनोहर उलवेकर पहिले षटक हाताळताना. आता मात्र पुन्हा एकदा अक्षय मेस्त्री काहीशी चुकीच्या पद्धतीने फलंदाजी करताना, आडव्या बॅटने फलंदाजी करताना पूर्णपणे चकतोय आणि पहिले चेंडूवर एक धाव आणि त्यानंतर 2 लागोपाठचे निर्धाव चेंडू टाकण्यात गोलंदाज मनोहर उलवेकर येथे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आता चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू स्क्वेअर चेंडू पण घोषित केला जातोय. पंचांचे हात समांतर होत आहेत. एक वाईटची घोषणा समालोचन कक्षाकडे होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू मनोहर उलवेकर यांचा अखूट टप्प्याचा चेंडू जातो बॅकफूट पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परततात. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. 4 चेंडू टाकलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. महेश कोपरकर ज्यांनी पहिले षटक हाताळताना पहिल्या 4 चेंडूत 3 धावा खर्च केल्या होत्या आणि उर्वरित 2 चेंडूत 12 धावा. आता चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर बॅटची कड घेतली गेली. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू होता, सोडून दिला गेला असता तर कदाचित स्क्वेअर चेंडू देखील होऊ शकला असता. मात्र बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय आणि अक्षय मेस्त्री सारखा प्रमुख फलंदाज मात्र तंबूमध्ये परततोय. धावसंख्या ती 4. आता मात्र थोडासा दबाव पाटील बॉईज संघाच्या फलंदाजीवर नक्कीच पाहायला मिळेल, कारण त्यांचा प्रमुख फलंदाज माघारी परततोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, तो अर्थातच शंतनू कदम. मनोहर यांचा पुढचा चेंडू आणखीन एक सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा थोडासा खाली राहतोय, फलंदाजाला चकवतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या ती 1 गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. उर्वरित 4 षटकात म्हणजे उर्वरित 4 षटकात अद्याप 59 धावांची गरज आहे. म्हणजे जी सरासरी आहे ती मात्र आता 15ची सरासरी इथे राखावी लागणार आहे पाटील बॉईज संघाला आपल्या लीगमधील दुसरा सामना जिंकण्यासाठी. चला जरा लवकर केएन स्ट्रायकर्सच्या गोलंदाजाला देखील विनंती असेल, जरा लवकरात लवकर थोडीशी आपण घाई करायची आहे. ते राहुलला द्या. राहुल तुला दिलं नव्हतं ना ते मागाशी, ते तुझं आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो आसिफ शेख, ज्यांनी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली होती. 2 षटकार मारत आपल्या संघासाठी 15 धावा ज्याने जमा केलेल्या होत्या. तो आता फलंदाजीसाठी येतोय तो आसिफ शेख. सामोरे फलंदाज आहे तो महेश कोपरकर. आता मात्र थोडंसं आक्रमण स्वीकारावं लागणार आहे, कारण प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची गरज आहे इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी पाटील बॉईज संघाला. आपण आजच्या दिवसात जर सामने पाहिले तर शेवटच्या षटकापर्यंत गेले, शेवटच्या चेंडूपर्यंत देखील आपण पाहतोय सामने जाताना. आता चेंडू आडव्या बॅटने खेळला गेला. चेंडू मिड विकेट रिजनमध्ये जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्यासाठी फलंदाज परततोय, मात्र केवळ 1च धाव मिळते. पाहायचं आहे शंतनू कदम, ज्याच्यामध्ये मोठी फटके खेळण्याची क्षमता असलेला हा आणखीन एक खेळाडू आहे, नवोदित असा खेळाडू. आणि त्याच्या खांद्यावर आता मात्र थोडीशी जबाबदारी नक्कीच असणार आहे, कारण त्यांचा प्रमुख फलंदाज जो पहिल्या षटकामध्ये तंबूमध्ये परततोय तो अक्षय मेस्त्री. पुढचा चेंडू आसिफ शेख यांचा. यावेळेस मात्र लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय तो नक्कीच 6 या धावसंख्येवरती. आता मात्र थोडंसं चौकार आणि षटकारांची अपेक्षा नक्कीच असणार आहे पाटील बॉईज संघाला सामना जिंकण्यासाठी, कारण प्रत्येक चेंडूनंतर मात्र समीकरण जी सरासरी आहे ती मात्र वाढताना नक्कीच पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बैठक मारण्याच्या नादात चेंडू मात्र जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. निलेश पाताडे झेल टिपतोय. महेश कोपरकर माघारी परततोय. आता मात्र दबाव नक्कीच पाटील बॉईज संघाच्या डगआउट्समध्ये देखील पाहायला मिळतोय. 2-6 अशा दयनीय अवस्थेत पाटील बॉईज संघ, जो पहिला सामना जवळजवळ एकतर्फी जिंकलेला होता पाटील बॉईज संघ, आणि या सामन्यामध्ये मात्र थोडीशी खराब सुरुवात. दोन्ही सलामीवीर तंबूमध्ये परतताना आणि संघाची धावसंख्या आहे ती मात्र केवळ 6 धावा.
जरा पाणी. प्रितेश नवीन आक्रमक फलंदाज आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो प्रितेश. 3 चेंडू आतापर्यंत टाकतोय. चांगली गोलंदाजी करतोय. महेश कोपरकर सारख्या प्रमुख फलंदाजाला त्यांनी बात केली आपल्या गोलंदाजीवर. लेग ब्रेक पद्धतीचा मारा करतोय. उंची दिलेला चेंडू आणि एक सुवर्ण संधी. नक्कीच चूक होते फलंदाज प्रितेश यांच्याकडून. फुल टॉस चेंडूच्या सुवर्ण संधी दिली गेली होती. एक आव्हान दिलेलं होतं ते मात्र इथे संधी दवडली जाते प्रितेश यांच्याकडून. संघाची धावसंख्या ती मात्र केवळ 6 धावा. दुसरं षटक अद्यापही 4 चेंडू टाकून झालेत. केवळ 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो अष्टपैलू असा खेळाडू आसिफ शेख. याच नंतर चेंडू बॅटच्या रडारमध्ये येतोय आणि यावेळेस मात्र प्रितेशच्या बॅटमधून निघतो तो एक षटकार. थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि त्याचा वेळेस मात्र पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज प्रितेश आणि चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. या षटकारवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. चला पाताडे आपण मैदानात जायचंय. पाताडे संघाची धावसंख्या ती 12. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आसिफ शेख. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं जात आहे. मात्र 5व्या चेंडूवर प्रितेश यांच्या माध्यमातून थोडंसं आक्रमण नक्कीच पाहायला मिळत आहे. मात्र हे आक्रमण अद्यापही या चेंडूवर देखील नक्कीच पाहायला मिळतं की नाही ते पाहायचं आहे. उर्वरित षटकातील शेवटचा चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू. सुंदर फटका. बॅकफूट पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज परततोय आणि बघता बघता इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. संघाची धावसंख्या ते 2 षटका अखेर 14 धावाच. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. चांगलं क्षेत्ररक्षण देखील नक्कीच पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या ते 2 षटका अखेर 14 धावा. या षटकात 10 धावा खर्च केल्याचा आसिफ शेख याने. बरोबर 3 षटकात 53 धावांची गरज आहे. 18 चेंडू 53 धावांची गरज आहे. म्हणजे जवळजवळ 18ची सरासरी आता आपण इथे राखावी लागणार आहे पाटील बॉईज संघाला सामना जिंकण्यासाठी. पाहायचं आहे कोणत्या गोलंदाजीसाठी इथे पाचारण केलं जात आहे. गोलंदाजीसाठी येतो तो गोलंदाज दिलीप पटेल. पाहिजे 14 आले ना. त्या षटकात पहिला चेंडू. काय जबरदस्त स्वागत करतात शंतनू कदम दिलीप यांच्या षटकाराच्या साह्याने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. जबरदस्त स्वागत होत आहे गोलंदाज दिलीप पटेल यांचा. पहिला चेंडू फुल टॉस आणि खडे खडे मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय तो टोली संघ षटकार शंतनू कदमच्या बॅटमधून. अजून असे 2-4 षटकार जर लागले गेले तर पुन्हा एकदा पाटील बॉईज संघ देखील सामन्यामध्ये परतू शकतोय. पाहायचं जोपर्यंत शंतनू कदम मैदानात आहे त्यापर्यंत अशा फटक्याची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परततात आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सुरेख ताळमेळ प्रितेश आणि शंतनूच्या मध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. शंतनू आणि प्रितेश हे 2 आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर आहेत. तोपर्यंत थोडासा नक्कीच डगआउटचं मध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळेल पाटील बॉईज संघासाठी. यास मात्र सुंदर फटका शंतनूच्या बॅटमधून. काय जबरदस्त असा फटका शंतनूच्या बॅटमधून. लेदर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी करतो त्याच पद्धतीची फलंदाजी या खेळपट्टीवर शंतनू कदमच्या बॅटमधून. टोलीजंग षटकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघतोय. संघाची धावसंख्या ती 28.
तो पण गेलाय ना तिथे समोर. धावसंख्या ती 28. काय जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शंतनू कदमच्या बॅटमधून निघतोय. डोळ्याच्या पारनं फेडेपर्यंत चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलीजंग षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या ती 28. वैयक्तिक 15 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय शंतनू कदम. तर संघाची धावसंख्या ती 28. या षटकात त्याला 3 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. शंतनू कदम झोपपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत दबाव नक्कीच केएन स्ट्रायकरच्या गोलंदाजावर असणार आहे. आता पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू बॅटच्या मधोमध नीट सकाळी लागत नाही. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज परततोय की नाही ते पाहायचं आहे. दुसरी धाव मात्र केवळ एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतं आहे. संघाची धावसंख्या 29. विश्ववतंत्र आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या 29. पाहायचं प्रितेश कशी फलंदाजी करतोय उर्वरित 2 चेंडूवर. आता मात्र सुंदर फटका प्रितेशच्या बॅटमधून. चेंडू पहिल्या टप्प्यानंतर जातोय मिड ऑफच्या दिशेने सीमा रेषेबाहेर चौकार. थोडंसं मागणं षटक नक्कीच ठरतंय. दिलीप पटेल यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तिथे 30. आणि तिसऱ्या षटकात आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. पहिल्याच चेंडूने शंतनू कदमने स्वागत केलं होतं षटकार मारत. आणि या षटकात आतापर्यंत तब्बल 19 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जरा लवकर चेंडू जरा आणून द्यायचा. पातळ्या पण सज्ज राहायचं आहे. धावसंख्या ती 33. समीकरण पुन्हा एकदा थोडंसं पाटील बॉईज संघाच्या आवाक्यात येताना नक्कीच पाहायला मिळत आहे. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. आणखीन एक सुंदर चेंडू. यास मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. मिड विकेट रिजनमधून चेंडू अडवला जातोय तांबे यांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या ती 34 धावा. या षटकात तब्बल 20 धावा इथे खर्च केल्या दिलीप पटेल यांनी. त्यामध्ये 2 टोलीजंग षटकार आणि चौकार देखील आपण पाहायला मिळतोय. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. पाटील बॉईज संघाचे संघ मालक मात्र थोडेसे चिंताग्रस्त नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 29 धावांची गरज. नाही माहिती मला. चला सामन्याला जरा विलंब होतोय. जरा लवकरात लवकर 12 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे. निर्णायक षटकासाठी प्रमुख गोलंदाज वापरला जातो तो निलेश पाताडे. प्रितेश खोलवर डप्प्याचा चेंडू. पहिल्या चेंडूवर प्रितेशला माघारी पाठवतोय. निलेश पाताडे पहिल्या चेंडूवर यश मिळतंय. सामना जर पाहायला गेलं तर दोन्ही संघाच्या बाजूने आता बॅलन्स होताना नक्कीच पाहायला मिळतोय. 11 चेंडू 29 धावांची गरज आहे. या षटकात देखील जरी 10 ते 12 धावा देखील जमा झाल्या तरी शेवटच्या षटकापर्यंत सामना नक्कीच राहू शकतो. आणि आता खरी गरज आहे ते जास्तीत जास्त स्ट्राईकला येण्याची. तो शंतनू कदम. त्या लहान मुलांना निलेश पाताडे पहिल्या चेंडूवर यश मिळाल्यानंतर आता मात्र रॉबिन. आता मात्र चेंडू जातो तो फाईन लेग रिजनमध्ये. एक धाव पूर्ण होते. एकच धाव इथे घोषित केली जाते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो निलेश पाताडे. पहिल्या चेंडूवर प्रितेश सारख्या आक्रमक फलंदाजाला त्यांनी यॉर्करवर बाद केलंय. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला
शंतनू कसा राहील याची काळजी मात्र नक्कीच घेताना दिसत आहे कॅश स्ट्रायकर्सच्या गोलंदाजाकडून. या षटकातील पुढचा चेंडू. आता चेंडू वेगवान चेंडू फलंदाजाला पूर्णपणे चकवतोय. जमिनीला देखील चेंडू काहीसा राहतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होताना नक्कीच पाहायला मिळते. संघाची धावसंख्या ती 35. या षटकातील पुढचा चेंडू निलेश पाताडे यांचा. आणखीन एक चांगला चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. रबर बॉलचा चांगला डांगा अनुभव असलेला गोलंदाज निलेश पाताडे. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि केवळ 1 धाव खर्च केले आणि प्रितेश सारख्या प्रमुख फलंदाजाला त्यांनी बाद केलाय. या षटकातील पुढील चेंडू स्वर्गीय बाबू शेटकोपरकर स्मृती चषक हे दुसरे पर्व आहे. दुसऱ्या पर्वातील लीग मधील ही स्पर्धा सुरू आहे. दरम्यान पुढचा चेंडू. याच मात्र चेंडू जातो मिडअपच्या दिशेने. आता जर फलंदाज संघाची धावसंख्या ती 36. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा थोडंसं कठीण होताना. 27 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू डाव्या अशीच्या बऱ्याचसा बाहेर स्वैर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. धावसंख्या ती 28. किती झाला स्कोर? हा चेंडू मात्र काय असा खाली राहतोय. आणि एक चांगलं षटक. नक्कीच केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकवताना पाहायला मिळतो गोलंदाज निलेश पाताडे. विजयासाठी 26 धावांची गरज आहे. शेवटचं षटक. चला जरा लवकर निलेश पाताडे लवकर एक गोलंदाज आपण वापरायचा आहे. थोडासा विलंब होताना या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यापुढे होणारा सामना आहे रुद्र आणि हाच आहे ना. आता स्वामी छत्र टॉस जिंकलाय ना मागाशी. रुद्र आणि स्वामी छत्र यानंतर होणारा सामना. स्वामी छत्र संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपला संघ तयार ठेवायचा आहे. जेसन आणि सागर हवालदार आपले खेळाडू तयार ठेवायचे. त्यानंतर लगेचच आपला सामना होईल याची नोंद आपण घ्यायची आहे. चला जरा लवकर. सिद्धेश चला शेवटचं आणि निर्णायक षटक. गोलंदाजीसाठी येतो सिद्धेश. आहे ना. काय पाहिजे तुला? माहिती आहे मला. आम्हाला माहिती आहे. खोल जरा. विजयासाठी अद्यापही 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू 25 धावांची गरज. पाच चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. आणि टॉस चेंडू. पंच त्यांचा कुठे संपलाय?
नो नाही आहे पण बघितलं. चला आपण सामना सुरू करायचा. पंचांचा हा निर्णय अंतिम असण्याची नोंद आपण घ्यायची आहे. मात्र एक टोलेजंग षटकार शंतनूच्या बॅटमधून पुन्हा एकदा निघतोय. अजून एखादा षटकार लागला तर नक्कीच गोलंदाजावर थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रत्येक सामना जर आपण पाहायला गेला तर शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना नक्कीच पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. शंतनू सारखा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि 4 चेंडू 19 धावा असताना देखील केएन स्ट्रायकरच्या गोलंदाजावर थोडासा दबाव नक्कीच पाहायला मिळतोय. आणि आता मात्र हा चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 3 चेंडू 19 धावांची गरज. वैयक्तिक 22 या धावसंख्येवर फलंदाजी करताना एका बाजूने चांगली फलंदाजी शंतनूच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. यश मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका शंतनूच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार निघतोय. वैयक्तिक 28 धावसंख्येवर या फलंदाजी करताना हा फलंदाज. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला पाहिजे तशी 7 फलंदाजीची मिळाली नाही. धावसंख्या 50. 2 चेंडू 13 धावांची गरज. आणखीन एक सुंदर फटका. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच वाट पाहिली जाईल. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू तर जातोय. चौकार. संघाची धावसंख्या 54. एक चेंडू 9 धावांची गरज आहे. जवळजवळ हा सामना आता मात्र केएन स्ट्रायकरच्या बाजूने झुकलेला नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाजाकडून जर कोणती चूक झाली नाही तर जवळजवळ हा सामना केएन स्ट्रायकर संघ विजयाच्या दिशेने. पुन्हा एकदा सुंदर फटका. काय जबरदस्त फलंदाजी शंतनूच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूने जर फलंदाजीची चांगली साथ मिळाली असती तर नक्कीच पाटील बॉईज संघ विजयी होऊ शकला असता. मात्र एक हाती फलंदाजी करताना वैयक्तिक 38 या धावसंख्येवर शंतनू कदम